चला तर आज आपण कारल्याची सुकी भाजी बनवूया, ते पण बिलकुल कडू होणार नाही, आलूच्या भाजीसारखी वाटेल खाताना. चला तर आपण बघू. मी इथे कारले कट करून घेत आहे बघा. एकदम जाडही आपल्याला कारले कट करायचे नाही आणि बारीकही करायचे नाही, मिडियम आकाराचे असे लांबसर कारले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. खूप छान भाजी होते, नक्की तुम्ही ट्राय करा. काही 2-3 ट्रिक आहेत जेणेकरून तुम्हाला माहीत होतील. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. खूप छान भाजी. कुणाला कारल्याची भाजी आवडत नाही त्यांनाही आवडेल. एकदा अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. मी इथे कारले कट करून घेत आहे असे लांब लांब साईजचे बघा, मिडियम आकाराचे. लालसर कारला असेल तर काढून टाकायच्या, बिया पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. उन्हाळ्याचे कारले खूप लवकर पिकतात, फ्रीजमध्ये ठेवले की लगेच 1 ते 2 दिवसामध्ये भाजी करून घ्यावं लागते बघा. खूप छान भाजी लागते. ज्यांना कुणाला आवडत नसेल त्यांनीही आवडीने खातील. अशा प्रकारे बनवा. मी पूर्ण इथे बिया काढून घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही कारले चिरून 2 ते 3 तास किंवा रात्रीही चिरून ठेवले ना तरीही छान होते. जास्त वेळ लागत नाही पुन्हा भाजी करायला. अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल 2 ते 3 तास अगोदर किंवा रात्रीही तुम्ही असे कारले चिरून त्यामध्ये हळद आणि मीठ घालून तुम्ही ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि कडूही भाजी होणार नाही जेणेकरून. पण मला इथे लगेच बनवायची होती संध्याकाळी. आता मी लगेच बनवायला घेतली बघा भाजी, त्यामुळे मी असं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि लगेच चुरायला घेतले. मला आत्ताच भाजी करायची होती. तर चला आता ताटामध्ये टाकून घेऊ आपण प्लेटमध्ये. आता याला पूर्ण असं आपल्याला चुरायचं आहे पाणी निघोपर्यंत. खूप वेळ लागतो असं चुरायला, त्यामुळे अगोदर ठेवलं की ऑटोमॅटिक पाणी कारल्याला सुटतं. अशी घाई करायची म्हटलं की खूपच वेळ लागतो आणि कडूही होते. पण अशा पद्धतीने तुम्ही बनवा, कडू होत नाही बिलकुल. बघा पाणी किती निघत आहे कारल्याचं, तुम्हाला दाखवते बघा. हे पूर्ण पाणी कारल्याचंच आहे बघा. जर अगोदर ठेवलं तर ते पाणी ऑटोमॅटिक निघलं असतं, आपल्याला एवढा वेळ लागला नसता असे कारले चुरायला. त्यामुळे म्हणले तुम्हाला मी अगोदर चुरून ठेवा, तरी काही प्रॉब्लेम नाही, लगेच झाली तरी कडू होत नाही बिलकुल. मी तर थोडा वेळ बघा कारले चिरून घेतले. आता आपल्याला याचं पूर्ण पाणी काढायचं आहे, हाताने निघत नाही. अशा पद्धतीने बघा किती भरपूर पाणी निघते बघा. अर्धी ते 1 वाटी नक्कीच पाणी निघते बघा. बघा अर्धी प्लेट पाणी निघलं कारल्याचं. आणखीन पण आहे, एवढं पाणी निघलं आहे बघा. चला तर आपण आता याच्यासाठी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊ. तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या कुट्याने भाजी खूप छान होते कारल्याची. थोडेसे 2 ते 3 चमच आपल्याला तीळ आणि शेंगदाणे, तुमच्या आवडीनुसार भाजी कमी जास्त त्यानुसार तुम्ही घेऊ शकता बघा. याचं काही माप नाही. थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे तीळ भाजून परतवून घेत आहे बघा. असे छान लालसर असे होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत बघा. लालसर झालेले आहेत. आता आपण थंड होईपर्यंत आपण कारले भाजून घेऊ. आणि जे कडूसरपणा आतमध्ये थोडासा राहिला तो पूर्ण असा भाजल्यानंतर जातो त्याचा कडूसरपणा. पण थोडीशी आपल्याला भाजी अशी भाजून घ्यायची आहे. कारल्याची फोडी आपल्याला थोड्याशा अशा वाफवून घेतल्यासारख्या घ्यायच्या आहेत. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की सांगा बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे 2 ते 3 मिनटं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. चला तिकडे फोडणीची तयारी करू आपण. तेल तुम्ही कांदा आणि तेल टाकलेलं आहे बघा. लालसर असा कांदा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. यामध्ये आपण लसूण टाकू. लालसर आपला कांदा झालेला आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजी पण भाजून घ्यायची होती कारल्याची बघा. ते पण झालेली आहे. आपल्याला इकडे कांदा लालसर झालेला आहे बघा. त्यामध्ये लसूण घातलेला आहे थोडंसं. करतो मी, राहू दे. आपल्याला लसूण पण परतून घ्यायचं. यामध्ये आता हळद, आपण हळद अगोदर वापरलेला जिरं टाकलेलं आहे थोडंसं 1 चम्मच. मी अगोदर आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे यामध्ये. लाल तिखट टाकते मी 1 चम्मच. तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता.
शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे 1 चमच. आणि यामध्ये कारले आपण वाफवून घेतले ते पण लगेच टाकून द्यायचे तसेच गरम गरम. असं परतून घ्यायचं आपल्याला. ठसका उठेल भाजीचं, त्यामुळे आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आणि एक प्लेट ठेवून आपल्याला पाणी ठेवायचं आहे. ते वाफेवर भाजी शिजते, आपल्याला पाण्याची गरजही नाही. 2 मिनटात आपली भाजी शिजलेली आहे. यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आहे आपल्याला. टेस्ट खूप छान येते आपल्याला या गुळामुळे. प्रकारे बारीक करायचं आहे बघा. यामध्ये आपण लिंबू टाकू. गुळ आपला मेल्ट झालेला आहे बघा. एक फोड आपल्याला लिंबाची घालायची आहे बघा. खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की भाजी बनवा. लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा किती छान असं 2 ते 3 मिनटं आपण भाजीला वाफवून घेऊ. तर यामध्ये आपण ते शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट टाकू 2 चमच. आपल्या भाजी शिजल्यानंतर शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट टाकायचा आहे, जेणेकरून आपली भाजी करपणार नाही बघा, अशी बुडायला लागते. त्यामुळे आपली भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला लास्टला टाकायचं आहे. खूप छान अशी दाणेदार भाजी झालेली आहे बघा. नाही भाजले बघा, तुम्हाला बघता क्षणी कळत असेल की भाजी आपली कशी झालेली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.